नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा काय शासनाने याच्यात काय म्हटलेलं आहे, परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्त उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्याबाबत दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना संदर्भात क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये अंमलात आली आहे। या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती संदर्भातील क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये ठरवण्यात आली आहे। राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी 100% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये ठरवण्यात आली आहे। तसेच संदर्भाधीन क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदेकडील शिक्षण विभागात शिक्षकांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली आहे। सदर योजना केंद्राच्या धर्तीवर राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत संदर्भाधीन क्रमांक 6 येथील शासन निर्णयान्वये समाविष्ट केले आहे। त्याप्रमाणे जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील समाविष्ट करण्याची कार्यपद्धती संदर्भाधीन क्रमांक 7 येथील शासन निर्णयान्वये विहित केली आहे। परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीचे अंशराशीकरण नियम 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचे लाभ अनुदेय ठरत नाहीत। तदनंतर केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 11 येथील सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस इम्प्लिमेंटेशन ऑफ नॅशनल पेन्शन सिस्टीम रूल्स 2021 दिनांक 30 मार्च 2021 अन्वये केंद्र शासनाच्या सेवेतील राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबास व कुटुंब निवृत्तीवेतन अथवा रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास रुग्णता निवृत्तीवेतन अनुदेय केले। तसे केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 12 येथील सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी अंडर नॅशनल पेन्शन सिस्टीम रूल 2021 दिनांक 23 सप्टेंबर 2021 अन्वये केंद्र शासनाच्या सेवेतील राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला मृत्यू उपदान, रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला सेवानिवृत्ती उपदान अनुदेय केले आहे। केंद्र शासनाच्या वरील निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेतील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवा उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करण्याबाबतची कार्यपद्धती संदर्भातील क्रमांक 13 येथील वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये विहित केली आहे। सदर तरतूद राज्यात जिल्हा परिषद तसे मान्यताप्राप्त खाजगी 100% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू राहील। मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कारवाई त्यांच्या स्तरावरून करावी। या सूचनेत अनुसरून राज्यातील जिल्हा परिषद मान्यताप्राप्त खाजगी 100% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत स्वतंत्र आदेश करण्याची बाब शासनाची विचाराधीन होती। दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा तसे मान्यताप्राप्त खाजगी 100% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी जो परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा लाभ सदस्य आहे अशा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन व मृत्यू उपदान, रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे। त्यानुसार सदर कुटुंब निवृत्तीवेतन व रुग्णता निवृत्तीवेतन धारकास महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन, रुग्णता निवृत्तीवेतन लागू होईल। तसेच 100% अनुदानित शाळेतील सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्याला सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे। पुढील निर्णयानुसार प्रदान करण्यात येणाऱ्या सेवानिवृत्ती उपदान व मृत्यू उपदानाच्या प्रयोजनार्थ सद्यस्थितीत महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 मधील तरतुदी लागू राहतील। शासन निर्णय शालेय शिक्षण क्रीडा विभाग
20 ऑगस्ट 2021 अन्वये लागू करण्यात आलेली सानुग्रह अनुदान योजना वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 13 येथील शासन निर्णयाच्या दिनांकापासून बंद करण्यात आली आहे. सानुग्रह अनुदानासाठी प्राप्त झालेले अर्ज विचारात घेण्यात येऊ नये, तसे प्रलंबित प्रकरणे बंद करण्यात यावी. दिनांक 1 नोव्हेंबर 2005 ते निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मृत्यू उपदान, कुटुंब निवृत्ती वेतनाची थकबाकी तसे नियमित कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णयासोबत नमुना 3 मधील विकल्प कार्यालयात प्रमुखाकडे सादर करावा लागेल. त्यानुसार कुटुंब निवृत्ती वेतन धारकाला त्याला मिळालेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम परिभाषित निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची व्याज लाभासह रक्कम समायोजित करण्याच्या अटीवर कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ अनुदेय होईल. सदर रक्कम समायोजित झाल्यानंतर कुटुंब निवृत्ती वेतन धारकास नियमितपणे कुटुंब निवृत्ती वेतन अनुदेय राहील. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत सध्या कार्यरत असलेल्या यापुढे सेवेतून नियुक्त होणारा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा रुग्णता सेवानिवृत्त झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 प्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन किंवा रुग्णता निवृत्ती अनुदेय करण्याची अथवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत त्याचे कायम निवृत्ती वेतन लेखा क्रमांकामध्ये जमा असलेली संचित रक्कम निवृत्ती वेतनाची निधी नियामक व विकास प्राधिकरण यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार अनुक्रमे कुटुंबास किंवा त्याला मिळण्याबाबतचा सोबतचा नमुना 2 मध्ये विकल्प कार्यालयाप्रमुखाकडे सादर करावा. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत सध्या कार्यरत असलेल्या व यापुढे सेवेत नियुक्त होणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 प्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन किंवा रुग्णता निवृत्ती वेतन अनुदेय करण्याबाबतचा विकल्प सादर करतील. त्यांनी नमुना 1 प्रमाणे कुटुंब तपशील सादर करणे अनिवार्य आहे. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली असलेले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शासन निर्णयाच्या दिनांकापासून 1 महिन्याच्या आत वरील परिच्छेद क्रमांक 4 प्रमाणे विकल्प देणे बंधनकारक राहील. तर यापुढे 100% अनुदानित शाळेतील सेवेत 100% अनुदानित पदावर नियुक्त होणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपरोक्तप्रमाणे विकल्प शासन सेवेत 100% अनुदानित पदावर नियुक्त झाल्यास 8 दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक राहील. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाच्या शासनाने आपला समजला असेल. व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.